माय अचिव्हर ट्रस्ट मान्यताप्राप्त स्पोर्ट्स फॉर युनिक ॲथलेट या उपक्रमाच्या माध्यमातून S4UA गेम 2025-26 सोलापूर जिल्हास्तरीय विशेष दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा स्पर्धा राजीव गांधी अंध मुलांची शाळा येथील मैदानावर उत्साहात पार पडल्या। वयोगटानुसार क्रीडा स्पर्धा प्रकार 50 मीटर धावणं, उभं राहून लांब उडी मारणं, सॉफ्टबॉल थ्रो, रस्सीखेच, गोळाफेक, ऑप्टिकल रेस, मेडिसिन, बॉल थ्रो, क्रॉस हॉपिंग जंप, अडथळा शर्यत आदी खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला होता। या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील 22 विशेष शाळांचा सहभाग होता। यामध्ये मुले 182, मुली 56 अशा प्रकारे एकूण 238 मुलांचा सहभाग होता। 56 पुरुष कर्मचारी, 20 स्वयंसेवक, 15 पंच अशा एकूण 500 लोकांचा सहभाग या स्पर्धेत झाला। स्पर्धेत सहभागी खेळाडूंना सकाळचा अल्पोपहार, दुपारचं जेवण, रात्रीचं पार्सल पॅकेट देण्यात आलं। प्रत्येक शाळेला मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। प्रत्येक शाळेत प्रवास भत्ता आणि पंचांना, स्वयंसेवकांना मानधन तसंच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। खेळाडूंची सुरक्षितता म्हणून एक फिजिओथेरपिस्ट, एक नर्स, एक ब्रदर, त्यांच्यासोबत फर्स्ट एड बॉक्स, ॲम्ब्युलन्स आदी सोय करण्यात आली होती। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषदेचे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मनोज राऊत, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते हाजी मलंग नदाफ, नॅप सोलापूरचे सचिव शशीभूषण यलगुलवार यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन दीपप्रज्वलन करून तसंच हवेत फुगे सोडून करण्यात आलं। सर्व खेळाडूंना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। या स्पर्धेचे संयोजक सचिन शेरखाने, लतेश शेरखाने, अध्यक्ष माय अचिव्हर ट्रस्ट मुंबई प्रशांत मधुकर पवार, अध्यक्ष माय अचिव्हर ट्रस्ट सोलापूर दयानंद पवार, कमलाकर तिकटे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं। स्पर्धेचं चॅम्पियनशिप मुक्ताई मतिमंद मुलांचं बालगृह लवंगी यांनी पटकावलं। द्वितीय चॅम्पियनशिप मतिमंद मुलांची शाळा आगळगाव यांनी पटकावलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्पेश नष्टे, मुख्याध्यापक जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा यांनी केलं। सुरेश एमुल यांनी सहकार्य केलं। मी सचिन अरविंद शेरखाने, संस्थापक माय अचिव्हर ट्रस्ट। आमची मुंबई बेस्ड संस्था आहे। स्पोर्ट्स फॉर युनिक ॲथलीट्स हे आम्ही स्पेशल मुलांसाठी म्हणजे दिव्यांगामध्ये मतिमंद मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण सुरू केलेलं आहे। त्यांच्या खेळांना वाव मिळावा, त्यांना पुढे आणखीन जाण्याची संधी मिळावी, वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी जिंकावं हा आमचा उद्देश आहे। आम्ही 8 जिल्ह्यांमध्ये सध्याला काम करत आहोत, त्यापैकी सोलापूर जिल्हा आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 21 शाळांनी आपल्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे।